उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य आग ओकत होता आणि सगळीकडे उष्णतेचा त्रास जाणवत होता. झाडं वाळली होती आणि तलाव, ओढे सगळे सुकून गेले होते. अशा वेळी एका कावळ्याला खूप तहान लागली. तो पाणी शोधण्यासाठी आकाशात उडत उडत भटकत होता. कावळ्याने एका ओसाड माळ रानावर नजर टाकली, पण तिथे कुठेही पाणी नव्हतं. तो थोडं पुढे गेला तर त्याला एका झाडाखाली एक मडकं दिसलं. मडक्यात पाणी असेल या आशेने कावळा झाडावरून खाली उतरला आणि मडक्याच्या जवळ जाऊन त्याने आत डोकावून पाहिलं तर खरोखरच मडक्यात पाणी होतं, पण ते खूपच खाली होतं. पण कावळ्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. तो निराश झाला, पण हार मानायला काही तयार नव्हता. त्याने विचार केला, काहीतरी युक्ती करावी लागेल. फक्त थोडा विचार करावा लागेल. थोड्या वेळाने त्याला एक कल्पना सुचली. तो म्हणाला, मडक्यात पाणी वर कसं येईल याचा विचार करतो. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्याला दगडांच्या छोट्या छोट्या गोट्या दिसल्या. कावळ्याने उडत उडत त्या गोट्यांना उचलायला सुरुवात केली. एका मागोमाग एक गोटी तो मडक्यात टाकत गेला. जसजशी गोट्यांची संख्या वाढत गेली तसं मडक्यातलं पाणी वर चढू लागलं. कावळा मेहनत करत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शेवटी गोट्यांमुळे पाणी मडक्याच्या तोंडापर्यंत आलं. कावळ्याने आनंदाने ते गोड पाणी प्यायला सुरुवात केली. आता त्याची तहान भागली आणि त्याने समाधानाने डोळे मिटले आणि तो म्हणाला, काव काव, चिकाटी आणि युक्तीने कोणतीही अडचण सोडवता येते. त्यानंतर कावळा आकाशात उडत गेला, स्वतःच्या कष्टांवर आणि युक्तीवर गर्वाने फडफडत. तो जिथे जिथे गेला तिथे त्याने ही गोष्ट सांगितली की हार मानू नका, कारण प्रत्येक समस्येचं उत्तर असतं. फक्त आपल्याला विचार करून प्रयत्न करायचे असतात. चिकाटी आणि युक्तीने कोणत्याही अडचणींवर मात करता येते. कठीण प्रसंगी शांतपणे विचार करून उपाय शोधणं खूप महत्वाचं आहे.